आकाशवाणी हा शब्दच मुळी भारदस्त आणि भारावून टाकणारा. आकाशवाणीचा वृत्तविभाग म्हणजे तर श्रोत्यांना भरभरून बातम्या देणारा, तेही विश्वासार्ह बातम्या देणारा अखंड स्रोत. बातम्यांचं मंदपणे तेवणारं तेज दाही दिशा उजळवत ठेवणारा हा वृत्तविभाग. राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत, दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंत घडणाऱ्या बातम्या कोनाकोपऱ्यातल्या श्रोत्यापर्यंत ठाम विश्वासानं पोचवणारा हा वृत्तविभाग. अनेक अडचणींशी दोन हात करत आज अविरत काम करतोय आणि श्रोत्यांना मात्र घेशी कितीकरांनी याचा प्रत्यय देतोय. या अत्यंत मोलाच्या अशा आकाशवाणीच्या वृत्तविभागाची विभागप्रमुख, संचालक या नात्याने मी धुरा घेतली तेव्हाच या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवण्यासाठी किती बळ आणि आत्मबळ आवश्यक आहे याचा अदमास मनाशी बांधला गेला. आज मी तीस भावना गोखले, जीवन भावसार, सी प्रार्थना हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संपादक अधिकारी, सुनील कांबळे, गौरी देशमुख हे ज्येष्ठ वृत्तनिवेदक, बातम्यांचं प्रसारण सांभाळणारे राजेश शेजवळे यांच्याशिवाय कौस्तुभ पटाईत, रश्मी पाटकर, अंकिता आपटे हे मुंबई वृत्त विभागातील प्रमुख स्तंभ, तसंच पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील वृत्त विभाग प्रमुख निखिल देशमुख, धनंजय वानखेडे, समरजित ठाकूर आणि त्यांचे सहकारी वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर, माधवी कुलकर्णी, नम्रता फाळके, वैभवी जोशी, हर्षवर्धन दीक्षित तसंच आकाशवाणीच्या वृत्तविभागावर मनोमन प्रेम करत कॅज्युअल या नामाभिधानाखाली वर्षानुवर्ष बातम्यांचं निष्ठेनं लेखन करणारे आमचे वृत्तनिवेदक. एवढ्या लहानशा समुदायावर आमचा वृत्तविभाग श्रोत्यांसाठी बातमीपत्राचं असिधाराव्रत समर्थपणे सांभाळत आहे. आणि अगदी आमचे DO सुद्धा. कोरोना काळातही बातमीपत्रांचा हा तेजोमय प्रकाश कधीही अंधुक झाला नाही. आजच्या महागतीने बदलत जाणाऱ्या काळात आणि दूरसंचाराच्या वाढत्या प्रभावळीतही आकाशवाणीच्या वृत्तविभागाच्या बातम्या प्रसारणाच्या कार्याची आभा मात्र सर्वदूर पोहोचतच राहिली. काळाच्या ओघात शहरीकरण वाढलं, शहरं गतिमान होऊ लागली, तसतसं मीडियम वेव्हवरचं प्रसारण ऐकणं शहरात मंदावतं की काय असं वाटू लागलं. हे काही अंशी खरंही ठरत होतं, पण आकाशवाणी आणि वृत्त विभागाचा श्रोता एकदा घडला की तो कायमचा जोडला जातो. याचं एक उदाहरण मी आत्ताच पाहिलं. नुकतीच मी आता मुंबईच्या अगदी मध्यवर्ती भागात गेले होते, हाजी अलीला. तिथे एक फुलवाले मामा आहेत. त्यांच्याजवळ पाहिलं तर एक छोटा रेडिओ होता आणि छान वाजत होता. त्यांना विचारलं तर ते म्हणाले, अहो, मी दिवस रात्र आकाशवाणीचेच कार्यक्रम ऐकतो आणि बातम्या दुसऱ्या कोणाच्याही ऐकत नाही. त्यांचे हे उद्गार खरोखर मनाला उभारी देऊन गेले, कारण काही जणांच्या तोंडी मी एक वाक्य ऐकलं होतं, कोण ऐकते आकाशवाणी आता? खरं तर हे काही जण जे कोणी आहेत त्यांना आकाशवाणीचा आवाकाश समजू शकत नाही. आकाशवाणी मला अतिशय भारदस्त वाटते, कारण तुमची वाणी ध्वनिलहरीत रूपांतर होऊन ते अवकाशात एकदा सोडलं गेलं की ते तिथं कायम स्वरूपी कोरलं जातं. म्हणून आजच्या या निमित्ताने आमच्या सहकार्यांनाही ही विनंती की कोण ऐकतंय आकाशवाणी असा सूर मनातही उमटू देऊ नका, कारण तुमचे स्वर सर्वदूर पोहोचून कायम राहत आहेत. गावखेड्यात शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्याला, घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्याला खरी साथ तुमचीच आहे, कारण दूरचित्रवाणीसमोर मनोरंजनासाठी बसणं ही चैन या वर्गाला परवडणारी नाही. कारण दूरचित्रवाणीसमोर मनोरंजनासाठी शांत बसणं ही चैन या वर्गाला परवडणारी नाही. आणि लक्षात असू द्या, आपल्या देशात हाच वर्ग मोठा आहे. त्यामुळे आपण सर्व आकाशवाणीचे पाईक ध्यानात ठेवूया की आपण मूढभर लोकांसाठी नाही तर एका मोठ्या वर्गासाठी काम करत आहोत.
हाच मूलमंत्र आपल्याला आकाशवाणीसाठी अधिक बिनचूक आणि उत्तमोत्तम काम करत राहण्याची प्रेरणा देणार आहे. शहरांमध्ये उंच उंच इमारती झाल्या आणि त्यामुळे ध्वनिलहरी सर्वत्र पोहोचण्यात अडचणी येऊ लागल्या. तसंच कोण ऐकते आता रेडिओ अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होत असतानाच आकाशवाणी प्रसारणानं रूप बदललं. आपलं FM प्रसारण खाजगी FMच्या बरोबरीनं सुरू केलं. त्यामुळे आकाशवाणी कोण ऐकते आता असं समजणं हे सर्वस्वी निरर्थकच. आमच्या वृत्त विभागांनी तर फेसबुक, X, YouTube अशी समाज माध्यमं तसंच स्वतःची मराठीतली वेबसाईट यावरची आपली मोहोर उमटवलीच आणि त्याद्वारा नव्या युगाच्या प्रांगणातही मुसाफिरी सुरू केली. इतकंच काय तर पॉडकास्टचं जग सुरू होताच मुंबईच्या वृत्त विभागाने आपले पॉडकास्टही सुरू केले. आता हेच पहा ना, आज मुंबईच्या वृत्त विभागाने तुम्हा श्रोत्यांसाठी ऑडिओ म्हणजे श्राव्य स्वरूपात दीपवाणी हा दिवाळी अंक सादर केलाय. 2023 श्राव्य दिवाळी अंकाची नवी संकल्पना आमच्या सर्व संपादक मंडळाने सर्वप्रथम मूर्त रूपात आणली. या दिवाळी अंकात वृत्त विभागासाठी मोलाचे काम करणारे सहकारी आपले अनुभव विश्व सादर करत असतात. दीपवाणी श्राव्य दिवाळी अंक ही नाविन्यपूर्ण संकल्पना, अभिनव योजना, तंत्रपूर्ण मांडणी आणि त्यातील साहित्यातून तुम्हा श्रोत्यांसमोर उलगडणारे सर्व सहकाऱ्यांचे अनुभव संपन्न विश्व म्हणजे दिवाळीचा रुचकर, आगळा, गोड, खमंग फराळच. तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका आपल्या साऱ्यांचा प्रिय दीपवाणी 2024 हा श्राव्य दिवाळी अंक.